नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार येणाऱ्या 25 डिसेंबरपर्यंत काही राशींना पैसाच पैसा मिळू शकतो। याशिवाय गजकेसरी योगामध्ये सूर्य आणि शनीचे गोचर झाल्यामुळे देखील काही राशींना अनुकूल सकारात्मक काळ हा ठरू शकतो। लक्ष्मी देवीचा वरदहस्त लाभू शकतो आणि येणारा काळ सुवर्ण काळाप्रमाणे जाऊ शकतो असेही सांगितले जाते। यामध्ये तुमचा राशीचाही समावेश आहे का, तर मंडळी चला जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला गजकेसरी योग जुळून आलेला आहे। चंद्रभ्रमण वृषभ राशीतून होणार आहे। या राशीत गुरुग्रह विराजमान आहे। चंद्र आणि गुरु यांच्या युतीने गजकेसरी योग जुळून येतो। या योगाचा अनेक राशींना उत्तमोत्तम लाभ होऊ शकतो। देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात असंही सांगितलं जातं। शिवाय 15 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा झाली। 9 ग्रहांचा न्यायाधीश मानला जाणारा शनी ग्रह कुंभ राशीत मार्गी झालेला आहे। कुंभ ही शनीची स्वामित्व असलेली रास आहे। शनी स्वराशीत असल्याने शश नामक राजयोग निर्माण झालेला आहे। याचा अनेक राशींना सकारात्मक प्रभाव सुद्धा दिसून येईल। तर नवग्रहांचा राजा सूर्य 16 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे। सुमारे महिनाभर सूर्य या राशीत असेल, म्हणून येणारा काळ वृश्चिक संक्रांत म्हणून ओळखला जाईल। सूर्याच्या वृश्चिक प्रवेशाला अनेक राशींना फायदा होऊ शकतो। आता या सर्व ग्रहांच्या हालचालींमुळे आणि कार्तिक पौर्णिमेनंतर किंवा त्रिपुरारी पौर्णिमेनंतर आणि तुळशी विवाहानंतर कोणत्या राशीच्या लोकांचं भाग्य उजळेल आणि कोणत्या राशींच्या लोकांना लाभच लाभ मिळणार आहेत हे आपण जाणून घेऊयात। खरं तर देवप्रबोधिनी एकादशीनंतर तुळशी विवाहाला सुरुवात होते आणि तुळशी विवाह कार्तिक द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत पार पडतो। नुकतीच कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा संपलेली आहे। कार्तिक पौर्णिमेनंतर म्हणजेच तुळशी विवाहानंतर 4 राशींचे भाग्य उजळणार आहे। त्यापैकी पहिली रास आहे मेष रास। मेष राशीच्या लोकांसाठी येणारा काळ हा अत्यंत लाभदायक ठरू शकतो। अनपेक्षितपणे धनलाभ तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात। आर्थिक स्थिती वेळोवेळी मजबूत होताना आपल्याला जाणवेल। गुरुकृपेने समाजात मानसन्मानात देखील वाढ होईल। कुटुंबात निर्माण झालेल्या समस्या आता संपुष्टात येतील। करिअर क्षेत्रात फायदे मिळतील। पदप्रतिष्ठा प्राप्त होईल। त्यानंतरची दुसरी रास आहे वृषभ रास। वृषभ राशीच्या लोकांसाठी पुढचे 2 महिने अत्यंत लाभदायक असतील। या काळात आर्थिक स्थितीत मोठ्या प्रमाणावर फायदे मिळतील। या काळात आर्थिक स्थिती मजबूत होताना जाणवेल। त्याचबरोबर तरुण वर्ग जे नोकरीच्या शोधात असतील त्यांना संधी मोठ्या आणि चांगल्या प्रमाणात प्राप्त होतील। तुमची व्यवसायात चांगली प्रगती होईल। आपलं ध्येय गाठण्यासाठी वृषभ राशीचे व्यक्ती सफल होतील। त्याचबरोबर आरोग्यही उत्तम राहील। या व्यतिरिक्त वृषभ राशीचे लोक कुटुंबासोबत वेळ घालवू शकतील। वाहन आणि मालमत्ता खरेदीचे स्वप्नही पूर्ण होऊ शकेल अशी स्थिती आहे। अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे। शिवाय करिअर क्षेत्रात विशेष फायदे मिळतील। कामाची प्रशंसा होईल। समर्पण आणि कामातील मेहनत पाहून वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभेल। भागीदारीमध्ये सुरू केलेल्या कामामध्ये नफा मिळेल। देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद या काळात वृषभ राशीच्या लोकांना मिळू शकतो। त्यानंतरची रास आहे मिथुन रास। या राशीच्या लोकांना आर्थिक लाभासोबतच अनेक क्षेत्रांमध्ये यश मिळेल। जीवनात आनंद प्राप्त होईल। योग्य घेतलेल्या निर्णयामुळे अनेक फायदे होतील। या काळात व्यवसायातही अनेक प्रकारचे लाभ होताना आढळतील। हा शुभ काळ सुवर्ण काळ होऊ शकतो। पुढची रास आहे कर्क रास। कर्क राशीच्या लोकांसाठी संक्रमणाचा काळ चांगला असणार आहे। या काळात कर्क राशीच्या लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल। तसेच त्यांची अनेक दिवसांपासूनची रखडलेली कामे पूर्ण होतील। तुमचे अनेक स्वप्न ध्येय गाठण्यात या काळात तुम्हाला मदत मिळेल। कुटुंबात वातावरण प्रसन्न असेल। त्याचबरोबर तुम्ही धार्मिक स्थळीही भेट द्याल। संपत्तीत उत्तरोत्तर वाढ होताना आढळेल। गुरुकृपेने चांगले उत्पन्न मिळण्याच्या संधी तुम्हाला मिळतील। बरेच फायदे देखील या काळात होताना आढळतील। करिअरमध्ये बढती प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे। व्यवसायात फायदे होतील। नवीन कार्यक्षेत्रात पाऊल ठेवू शकता, त्याचे फायदे तुम्हाला
होतील। तसेच आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास बचत करण्यात यशस्वी व्हाल। जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल। त्यानंतरची रास आहे सिंह रास। या राशीच्या लोकांना दीर्घकाळ केलेल्या मेहनतीचे उत्तम फळ मिळेल। कामाच्या ठिकाणी होणारा चढ-उतार संपुष्टात येईल। नोकरदार व्यक्तींसाठी हा काळ शुभदायक ठरेल। कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल। थोडीशी सावधगिरी मात्र बाळगणे आवश्यक आहे, नाहीतर पुढील भविष्यावर परिणाम होऊ शकतो। आर्थिक स्थिती मजबूत होईल। कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा योगही जुळून येईल। आरोग्याबाबत थोडं सावध राहण्याची गरज आहे। त्यानंतरची रास आहे कन्या रास। कन्या राशीतील लोकांसाठी शनी कृपेने जीवनातील समस्या दूर होतील। ज्ञान तसेच बौद्धिक क्षमता वाढेल। कामाच्या ठिकाणी यश मोठ्या प्रमाणावर मिळेल। व्यवसायात मोठ्या प्रमाणावर फायदा हा होईल। प्रतिस्पर्धींना कडवी टक्कर तुम्ही देऊ शकाल। आर्थिक स्थिती चांगली असेल। नशिबाची पूर्णपणे साथ या काळात तुम्हाला लाभेल। वाहन, मालमत्ता, कपडे, सोनं या खरेदीचा योग मोठ्या प्रमाणावर असेल। त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास। या राशीच्या लोकांसाठी गजकेशरी योग काहीसा लाभदायक ठरेल। प्रलंबित कामे होतील। कुटुंबात चाललेली दीर्घकाळापासूनची समस्या संपेल। करिअरमध्ये बरेच फायदे मिळतील। उच्च पदावर पोहोचण्याच्याही संधी तुम्हाला मिळतील। या काळात व्यवसायातही भरभराट जाणवेल। उच्च शिक्षणातही चांगले यश प्राप्त होईल। हा काळ विद्यार्थ्यांसाठी चांगला असल्याचे सांगितले जाते। वृश्चिक राशीसाठी हा काळ उत्तम असेल। त्यासोबतच कुटुंबातील वातावरण सकारात्मक असेल। तुम्ही धार्मिक स्थळांना या काळात भेट देऊ शकता। व्यवसायातही चांगले लाभ होताना आढळतील। त्यानंतरची रास आहे तुळ रास। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा संक्रमणाचा काळ चांगलाच लाभदायक ठरेल। तुळ राशीचे व्यक्ती कामानिमित्त दिलेल्या मुलाखतीत यशस्वी होतील। तसेच या काळात स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकाल। पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी तुम्हाला या काळात प्राप्त होतील। जे लोक अविवाहित आहेत त्यांचा विवाह लवकरात लवकर जुळून येईल। या काळात चांगले लाभ होताना तुम्हाला दिसतील। तसेच वाहन, वास्तू खरेदीचे योगही आहेत। ही माहिती सामान्य गृहीतक आणि ज्योतिष्य मान्यतांवर आधारित असून याबाबतीत तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकतं, असंही सांगितलं जातं। तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण आणि छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।